Co-powered by Techno. मंचावर उपस्थित भारत सरकारचे मंत्री आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय नितीनजी गडकरी, डॉक्टर विपिन इटनकर, श्री अभिजित चौधरी, श्री बजेश दीक्षित, श्री भुजबळ, श्री मिहिरे, श्री तुषार ठोंबरे, श्री खांडे, सर्वच मंचावरील मान्यवर, या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की नागपूर शहराला नवीन जिल्हाधिकारी कार्यालय आणि नागपूर विभागाला नवीन विभागीय आयुक्त कार्यालय मिळतं आहे आणि त्याच्या आयकॉनिक बिल्डिंगचं भूमिपूजन नुकतंच आम्ही केलं आहे. खरं म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाशी इतक्या वर्षाचा आमचा संबंध आहे आणि इंग्रजांच्या काळातलं हे जिल्हाधिकारी कार्यालय त्या काळात कदाचित अतिशय चांगलं असेल, पण आजच्या फंक्शनल वर्किंग करता हे अपुरं देखील होतं आणि ज्या प्रकारच्या सोयी आज अपेक्षित आहेत त्या सोयी देखील त्या ठिकाणी नव्हत्या आणि म्हणूनच हा निर्णय मी केला की नागपूरला एक चांगलं कार्यालय जिल्हाधिकारी केलं पाहिजे. नंतर लक्षात आलं की विभागीय आयुक्त कार्यालयाची पण परिस्थिती अशीच आहे की तेही अतिशय जुनं आहे, सुंदर आहे, पण फंक्शनली ते कार्यालय देखील नव्याने करण्याची आवश्यकता आहे आणि मग एकत्रितपणे हे सुंदर कार्यालय या ठिकाणी तयार करण्याचा निर्णय घेतला आणि MSSIDC जी आपलं नवीन महामंडळ PWDच्या अंतर्गत तयार केलं आहे त्याचे श्री दीक्षित यांना हे काम आम्ही दिलं आणि अतिशय चांगली इमारतीचा आराखडा त्यांनी तयार केला आहे. आताच माननीय गडकरी साहेबांनी आणि मी त्यांच्याकडनं पूर्ण समजून घेतलं. यापूर्वी देखील त्यांनी आम्हाला प्रेझेंटेशन त्याचं केलं होतं. 12-12 मजल्याचे 2 टावर्स आहेत, ते एकमेकाला जोडलेले आहेत, ग्रीन बिल्डिंग आहे, अतिशय आयकॉनिक बिल्डिंग आहे. कदाचित ही बिल्डिंग झाल्यानंतर महाराष्ट्रातलं सर्वात सुंदर जिल्हाधिकारी कार्यालय आणि विभागीय आयुक्त कार्यालय हे नागपूरचं असेल. फक्त मी जिल्हाधिकाऱ्यांना एकच कॉशन देतो, इतकं सुंदर हे होतं आहे की एखाद वेळेस मुख्यमंत्री किंवा आम्ही कोणी आलो तर आम्हाला आमचं मंत्रालयच इथे शिफ्ट करायची इच्छा झाली तर तुमची अडचण होऊ शकते. इतकं सुंदर बांधकाम या ठिकाणी होणार आहे. पण मला असं वाटतं की नागपूरमध्ये आपण नागपूरचं जे काही CP ऑफिस तयार केलं ते देखील महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगलं CP ऑफिस आपण तयार केलं. नागपुरातले जे इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करतो, आता मानकापूरला आपण जे या ठिकाणी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तयार करतोय तेही एक महाराष्ट्रातलं सर्वोत्तम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपण तयार करण्याचा प्रयत्न करतोय. जे काही इन्फ्रास्ट्रक्चर माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये या नागपूर शहरात आम्ही तयार केलं ते सुंदर असलं पाहिजे, ते उत्तम असलं पाहिजे, ते सस्टेनेबल असलं पाहिजे, अशा प्रकारचा आमचा आग्रह आहे. आणि मला विश्वास आहे की दीक्षित साहेबांनी सांगितलं की 2 वर्षामध्ये हे काम ते पूर्ण करतील. त्याहीपेक्षा लवकर केलं तर अधिक चांगलं, पण किमान 2 वर्षापेक्षा जास्त वेळ याला लागणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न करावा. एक गोष्ट या निमित्ताने सांगितली पाहिजे की ही सगळी बिल्डिंग करत असताना जी मूळ बिल्डिंग आहे त्याचं हेरिटेज स्ट्रक्चर आहे, त्याच्यामुळे त्याला कुठलाही हात आपण लावत नाही आहे. ती बिल्डिंग जशीच्या तशीच राहणार आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये एक हेरिटेज बिल्डिंग म्हणून तिचा वापर आपल्याला करता येईल. मी आज विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील जेवढे आमचे अधिकारी कर्मचारी आहेत सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. विशेषतः आपले जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी स्वतः यामध्ये खूप लक्ष घातलं, त्यामुळे त्यांचं आणि सर्व आमचे अतिरिक्त जिल्हाधिकारी असतील, सगळे उपजिल्हाधिकारी असतील, सगळ्यांचं अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आपल्याला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आणि जाता आता फक्त एवढंच सांगतो की नितीनजींनी एक सजेशन दिलेलं आहे की चांगली इमारत तुम्ही बांधताय पण त्या इमारतीमध्ये बाहेर जो पाटोडीवाला आहे त्याच्याही करता जागा ठेवा, तर ते नक्की कलेक्टर लक्षात ठेवतील एवढा विश्वास व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.